नगरपालिकांचा निकाल आपल्या हाती। परळीमध्ये शिंदेंच्या सेनेचे व्यंकटेश शिंदे हे विजयी झालेले आहेत। इथे दादांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, दीपक देशमुख यांचा पराभव। परळीमध्ये एक वेगळं समीकरण या ठिकाणी शिरूरमध्ये दादांच्या एनसीपीच्या ऐश्वर्या पाचरणे विजयी झालेले आहेत। तर शिरूरमध्ये दादांच्या एनसीपीच्या ऐश्वर्या पाचरणे यांचा विजय झालेला आहे। तर शिरूरमधली महत्त्वाची घडामोड, दादांच्या एनसीपीच्या ऐश्वर्या पाचरणे विजयी झालेल्या आहेत। तर शिरूरमधली मोठी घडामोड आहे, शिरूरमध्ये दादांच्या एनसीपीच्या ऐश्वर्या पाचरणे विजयी झालेल्या आहेत। भाजप 122 आणि शिवसेना 52 आणि राष्ट्रवादी 36, काँग्रेस 33, ठाकरेंची शिवसेना 9 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या ठिकाणी 8। शिरूरमध्ये दादांच्या एनसीपीच्या ऐश्वर्या पाचरणे या विजयी झालेल्या आहेत। तर आणखी एक महत्त्वाची बातमी पाहूया। संभाजीनगर गंगापूरमध्ये अजित पवारांच्या पक्षाचे संजय जाधव आता विजयी झालेले आहेत। खुलताबादमध्ये काँग्रेसचे अमीर पटेल हे विजयी झालेत। भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या बहीण अर्चना अडसड या विजयी झाल्या आहेत। धामणगाव रेल्वेमधून भाजपच्या अर्चना अडसड या विजयी झालेल्या आहेत। एक महत्त्वाची मोठी घडामोड, भाजप आमदार आहेत प्रताप अडसड, त्यांच्या बहीण आहेत या अर्चना अडसड, त्या विजयी झालेल्या आहेत। धामणगाव रेल्वे नगर परिषदेतनं भाजपसाठी हा मोठा विजय, अर्चना अडसड विजयी झाल्या। इथे आपण विजयी उमेदवारांचा जल्लोष देखील एका बाजूला पाहतोय। संभाजीनगर गंगापूरमध्ये अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत। पैठणमधली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तर पैठणमध्ये या ठिकाणी प्रभाग क्रमांक 12 ची मतमोजणी होईल। कृपया खासदार घुमरे आणि आमदार घुमरे दोघांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी ही लढत पैठणमधली। संदीपान घुमरेंसाठी ही लढत पैठणमधली अत्यंत महत्त्वाची होती। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या ठिकाणी झडलेल्या होत्या आणि त्यानंतर विजयी उमेदवारांचा या ठिकाणी जल्लोष। खुलताबादमध्ये काँग्रेसचे अमीर पटेल हे विजयी झालेले आहेत। तर संभाजीनगर गंगापूरमध्ये अजित पवारांच्या पक्षाचे संजय जाधव हे विजयी झाले। खुलताबादमध्ये काँग्रेसचे अमीर पटेल विजयी झाले आहेत। तर फुलांब्रीमध्ये ठाकरेंच्या सेनेचे राजेंद्र ठोंबरे हे विजयी झालेले आहेत। तर गंगापूरमध्ये, संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये अजित पवारांच्या पक्षाचे संजय जाधव विजयी झाले। तर कंधारमध्ये चिखलीकरांना या ठिकाणी मोठा धक्का। बुलढाण्यामध्ये लोणारमधून काँग्रेसच्या मीनाताई मापारी विजयी झालेल्या आहेत। बुलढाण्यामध्ये लोणारमधून काँग्रेसच्या मीनाताई मापारी विजयी। बुलढाण्यात लोणारमधून काँग्रेसच्या मीनाताई मापारी विजयी झाल्या आहेत। कंधारमध्ये चिखलीकरांना धक्का आहे, काँग्रेसचे शहाजी नळगे विजयी झाले। मनमाडमध्ये शिंदे सेनेच्या कमळाबाई आंधळे या विजयी झालेल्या आहेत। जळगावमध्ये गुलाबराव पाटलांना धक्का, शहर महाविकास आघाडी या ठिकाणी विजयी झालेली आहे। लोह्यामध्ये दादांच्या एनसीपीचे शरद पवार विजयी झालेले आहेत। लोह्यामध्ये दादांच्या एनसीपीचे शरद पवार या ठिकाणी विजयी झालेत। तर लोहामध्येही महत्त्वाची घडामोड, दादांच्या एनसीपीचे शरद पवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत। लोहा नगर परिषदेचा हा महत्त्वाचा निकाल, दादांच्या एनसीपीचे शरद पवार विजयी। मालवणमध्ये शिंदे सेनेचा नगराध्यक्ष या ठिकाणी विजयी झालेला आहे। तर मालवणमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष विजयी झालेला आहे।